देवगडहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसला गोळप नजीक अचानकपणे आग लागल्यानं बसचा इंजिनकडील भाग जळून खाक झाला। देवगड रत्नागिरी एसटी बस क्रमांक MH17 BT 2429 ही बस देवगडहून रत्नागिरीकडे येत होती। पावस येथून पुढे आल्यानंतर गोळप पुलानजीक चढावात गाडी येत असताना इंजिनमधून धूर येऊ लागल्यानं गाडी पेटत असल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्परता दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली। एसटी चालक श्री डबडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग ऑइलपर्यंत पोहोचल्यानं अचानक भडका उडाला। या घटनेची माहिती मिळताच विभागीय वाहतूक अधिकारी भास्कर कुर्तडकर यांच्यासह एसटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। रत्नागिरी आमच्या विभागाची देवगड रत्नागिरी गाडी नंबर आहे MH14 BT 2429 ही देवगड रत्नागिरी असताना इथे पावसजवळ गोळप फाट्याजवळ ती गाडी आली। ड्रायव्हर कंपनीमध्ये मला धूर आला, ड्रायव्हरला गबडे म्हणून ड्रायव्हर होता। गबडेला लक्षात आलं की गाडी धूर येतो म्हणून त्याने गाडी उभी केली साईडला, प्रवाशांना खाली उतरवलं आणि दरम्याने त्यांनी ताबडतोब ड्रायव्हर केबिनमध्ये धूर का येतो बघितलं तर त्याने बॅटरी टर्मिनल बंद केली। बॅटरी टर्मिनल बंद जरी केली तरी त्या बॅटरी टर्मिनल ही वायर पेटली आणि त्याच्यावर धूर आला आणि ते सगळं आटोक्यात येईपर्यंत ते पुढचा भाग जो पेटला तो फायबरचा भाग जो असतो किंवा वरतीची आमचं ते फायबरचंच असतं केबिन आणि नंतर काही वायर मागे जळत गेल्यामुळे आतल्या वायर जळल्या। त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये घबराट झाली नसली तरी सुद्धा लोक सगळे सुरक्षित आहेत, कुणालाही लागलं नाही। गाडीमध्ये 35 प्रवासी होते। हे अपघात थोडक्यात हे फायर आग लागली ही कळल्याबरोबर रत्नागिरी नगरपालिकेचा बंब आणि फिंदोलेचा बंब हे दोन्ही बंब वेळेवर पोहोचले आणि आमच्या विभागाचे यंत्र अभियंता चालक श्री फकीर लेपॉन्जर सिंकर हे ताबडतोब आम्ही इथं सगळेजण आलो आणि ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले। मात्र ह्याच्यात सिंहाचा वाटा आहे तो दोन्ही नगरपालिकेचे आणि फिंदोलेचा बंब। इथल्या जवळपासच्या नागरिकांनी सुद्धा पाण्याचे वैयक्तिक पाणी आणून सुद्धा गाडी विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने मदत केली एसटीला। धन्यवाद। दरम्यान आग लागल्याचं वेळेतच चालकांच्या लक्षात आल्यानं प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे।